तर आता आपण हे 6वीच्या लिव्हिंग वर्ल्ड चॅप्टरच्या आपण नोट्स पाहणार आहे. लिव्हिंग वर्ल्ड चॅप्टर मध्ये आपल्याला सजीव आणि निर्जीव मधले गोष्टीमधले फरक बघायचे, सजीवांचे गुणधर्म बघायचे. तर आता मी वाचतोय, माझ्या मागे मागे वाचा. इंटरडिपेंडन्स लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. कोणत्या शब्दाचा उच्चार जर तुम्हाला आला नाही तर मी इथं दिलेला आहे बघा, बघून तुम्ही सांगू शकता. आता मी अर्थ सांगतो. इंटरडिपेंडन्सला मराठीमध्ये काय म्हणतात? परस्परावलंबन. परस्परावलंबन. तर सजीव आणि निर्जीव गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. बघा आता इथे खाली लिहिलंय, लिव्हिंग थिंग्स cannot survive without non-living things. लिव्हिंग थिंग्सला मराठीत काय म्हटलंय कोण सांगते? हात वर करा. लिव्हिंग थिंग्सला मराठीत नाही, फक्त लिव्हिंग थिंग्सला. लिव्हिंग थिंग्सला काय म्हटलंय? सजीव. मग मला सांगा नॉन लिव्हिंग थिंग्सला मराठीत काय म्हटलं? मुकुंद. ठीक आहे. सर्वाईव्ह करणे म्हणजे जगू शकणे. सर्वाईव्ह करणे म्हणजे जगू शकणे, आणि सर्वाईव्ह करू न शकणे म्हणजे जगू शकत नाही. तर निर्जीव गोष्टी सजीव गोष्टी निर्जीवांच्या शिवाय जगू शकत नाही. त्याचा अर्थ काय? मला सांगा, हवा आहे जी निर्जीव गोष्ट आहे का सजीव गोष्ट आहे? हवा. शालिनी, निर्जीव गोष्ट आहे. आणि आपण सजीव गोष्ट आहे का निर्जीव गोष्ट आहे? मग आपण विदाऊट हवेचं जगू शकतो का? म्हणून सगळे सजीव कोणावर अवलंबून असतात? निर्जीव गोष्टीवर. कोणत्या निर्जीव गोष्टी सांगा? कोणत्या? हवा. पाण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वॉटर. हवेला काय इंग्लिशमध्ये म्हणतात? एअर. मातीला काय म्हणतात? सॉइल. माती का लागते आपल्याला? आपल्याला लागत नाही, झाडांना लागते माती, आणि झाडं आपल्याला लागतात. म्हणून शेवटी आपल्यालाही काय लागते? माती लागतेच. तर या सगळ्या गोष्टी कशा आहेत? निर्जीव आहेत, पण या आपल्याला जगायला लागतातच. यांच्या विदाऊट आपण जगू शकत नाही. पुढे बघा. हिअर इज हाऊ. ते कसे आपण पुढील प्रमाणे बघायचे. ते कसे? ते पुढील प्रमाणे पाहू. Water. All living things need water to survive. वॉटरला मराठीत काय म्हटलंय कोण सांग? मुकुंद. परत सांगतो आता. लिव्हिंग थिंग्सला मराठीत काय म्हटलंय? लिव्हिंग थिंग्स. श्रीशा. लिव्हिंग थिंग्सला मराठीत काय म्हणतात? सजीव. तर सगळ्या सजीवांना जगण्यासाठी काय लागते सांगा मग या प्रश्नाचं उत्तर. सगळ्या सजीवांना जगण्यासाठी काय लागते? मला सांगा, तुम्ही सजीव आहे का निर्जीव आहे? तुम्हाला पाणी लागते की नाही? झाडं सजीव आहेत का निर्जीव आहेत? त्यांना पाणी लागते की नाही? हे टेबल सजीव आहे का निर्जीव आहे? याला पाणी लागते का? सजीवांना पाणी लागते, निर्जीवांना लागत. पुढे बघा. It helps in digestion, circulation, and temperature regulation. पाणी, पचन, रक्ताभिसरण आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पाणी बघा आपल्याला का लागते? एक तर पहिल्यांदा पाणी आपल्याला अन्न पचवायला लागते. पोटामध्ये आपल्या अन्न पचते, त्याच्यासाठी पाणी लागते का. दुसरी गोष्ट रक्ताभिसरण. रक्ताभिसरण म्हणजे तुमच्या शरीरात सगळीकडे रक्त फिरत असते. रक्तात 90% पाणीच असते. तर तुम्ही पाणीच पिलं नाही तर रक्त तयार होत नाही. आणि सगळ्यात शेवटचं तुम्ही बघा, जेव्हा तुम्हाला गरमी येते तर काय येते? तुम्हाला घाम येते. आणि ते घाम कशासाठी असते? तुमच्या शरीराचं तापमान कमी करण्यासाठी असते.
तर त्याला काय म्हणतात, तापमान कमी करण्याला काय म्हणतात, शरीराचं तापमानाचं रेग्युलेशन. काय म्हणतात त्याला, तापमानाचं रेग्युलेशन. आता मी काय विचारतो त्याचं उत्तर द्या. डायजेशनला मराठीत काय म्हटले, डायजेशनला, हा पचन. सर्क्युलेशनला मराठीत काय म्हटले, सर्क्युलेशनला, सर्क्युलेशन, हा हा सर्क्युलेशनला मराठीत काय म्हटलंय, रक्ताभिसरण. म्हणजे रक्त शरीरात फिरत राहते सारखं, त्याला काय म्हणतात, रक्ताभिसरण. रक्त शरीरात कोण फिरवते, रक्त शरीरात कोण फिरवते, पंप कोण करते, हृदय. आणि रक्त कशातून फिरते शरीरामध्ये, हा हा त्याला काय म्हणतात, त्या नळ्यांना, हा हा नाही, मसल्स मधून नाही जात, नाही, अन्ननलिका नाही म्हणत. रक्त शरीरातून फिरते त्यांना काय म्हणतात, त्यांना रक्तवाहिन्या म्हणतात. काय म्हणतात त्यांना, रक्तवाहिन्या. इंग्लिश मध्ये त्यांना ब्लड वेसल्स म्हणतात. काय म्हणतात त्यांना, ब्लड म्हणजे रक्त, वेसल्स म्हणजे वाहिन्या. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. टेम्परेचरला मराठीत काय म्हटले सांगा, रेग्युलेशनला मराठीत काय म्हटले सांगा, हा नियंत्रित ठेवणे, नियंत्रण करणे. चला पुढचा पॉइंट बघू आता. हे सगळे पॉइंट घरून लिहून आणायचे. कोणता, इंग्लिश मधलं लिहून आणायचं आणि कशामधलं लिहून आणायचंय, मराठीतला अर्थ. मग काय लिहून आणायचं नाहीये, उच्चार लिहून आणायचं नाही. काय लिहून आणायचं नाहीये, उच्चार. फक्त तुम्हाला वाचताना मदत व्हावं म्हणून मी दिलाय. तुम्हाला कोणत्या शब्दाचा उच्चार येत नसेल तर व्हिडिओ लावायचा युट्यूबवर आणि त्याच्यात बघायचं. तर आता मी वाचतो. एअर, ऑक्सिजन फ्रॉम द एअर is essential for respiration while carbon dioxide is used by plants for photosynthesis. लक्ष द्या. आता हवेमध्ये दोन गॅस असतात. हवेमध्ये आपल्या कामाच्या किती गॅस असतात, दोन. पहिला गॅस कोणता आहे, ऑक्सिजन. आणि दुसरा गॅस कोणता आहे, कार्बन डायऑक्साईड. कशासाठी, आपलं ऑक्सिजन कशासाठी लागते आपल्याला कोण सांगते, ऑक्सिजन. मी अंडरलाईन केले, हा मुकुंद तिथं मी अंडरलाईन केले ते शब्द कोण सांगते. ऑक्सिजन आपल्याला कशासाठी लागते, रेस्पायरेशन. रेस्पायरेशन म्हणजे श्वसन. आणि कार्बन डायऑक्साईड कोणाला लागते, मी अंडरलाईन केले. कार्बन डायऑक्साईड कोणाला लागते, हा प्लांट्सला. आणि कार्बन डायऑक्साईड प्लांट्सला कोणत्या प्रोसेससाठी लागते, कोणती प्रोसेस करावं लागते प्लांट्सला, त्याच्यासाठी कार्बन डायऑक्साईड लागते, श्रुतिका, फोटोसिंथेसिस. झाडं कोणती प्रक्रिया करतात, फोटोसिंथेसिस. आणि प्राणी कोणती प्रक्रिया करतात, रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे श्वासोश्वास. त्याच्यासाठी आपल्याला काय लागते, ऑक्सिजन लागते. आता मला सांगा, प्राणी कोणता वायू मध्ये घेतात, प्राणी कोणता वायू शरीरामध्ये घेतात, हवेतून, हा. आणि प्राणी कोणता वायू शरीराच्या बाहेर सोडतात, कोणता वायू शरीराच्या बाहेर सोडतात, हा कार्बन डायऑक्साईड. झाडं कोणता वायू मध्ये घेतात, झाडं कोणता वायू मध्ये घेतात, सलाउद्दीन, कार्बन डायऑक्साईड. आणि झाडं कोणता वायू बाहेर सोडतात, शालिनी, कळालं. मग आपल्याला जे लागते ते आपल्याला झाडं देतात. आपल्याला काय लागते, ऑक्सिजन. द्यायला कोण, झाड. आणि झाडाला काय लागते, कार्बन डायऑक्साईड. ते आपण त्यांना देतो. म्हणजे दोघंही एकमेकांना देवाणघेवाण करतात, कळालं. म्हणजे झाडं माणसावर अवलंबून आहेत, प्राण्यावर. आणि प्राणी कोणावर अवलंबून आहेत, झाडावर. आता मी काही प्रश्न एकदा मी मराठी वाचून दाखवतो, ऐका. हवा, हवेमधील ऑक्सिजन श्वसनासाठी आवश्यक असतो, तर कार्बन डायऑक्साईडचा उपयोग वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी करतात. मला सांगा, एअर साठी मराठी कोणता शब्द आला असेल, सगळे एक साथ सांगा. ऑक्सिजन साठी मराठीत कोणता शब्द आलेला आहे, ऑक्सिजन साठी कोणता शब्द आलेला आहे, ऑक्सिजनला मराठीत ऑक्सिजनच म्हणतात. कार्बन डायऑक्साईडला मराठीत काय म्हणतात, दत्ता.
आता मला सांगा रेस्पिरेशनला मराठीत काय म्हणतात? रेस्पिरेशनला इथं आला आहे शब्द. हा हा श्वसन म्हणतात, श्वसन. रेस्पिरेशनला मराठीत काय म्हणतात? श्वसन. आणि फोटोसिंथेसिसला मराठीमध्ये काय म्हणतात? फोटोसिंथेसिसला काय म्हणतात? प्रकाश संश्लेषण. साठी नाही म्हणायचं. फोटोसिंथेसिसचं फक्त नाव काय? प्रकाश संश्लेषण. फोटोसिंथेसिस साठी म्हणजे ते फॉर फोटोसिंथेसिस. चला आता हे कोण वाचून दाखवते पूर्ण इंग्लिश मधली लाईन? याच्या मागे मागे वाचा. एअर ऑक्सिजन फ्रॉम द एअर इज essential for respiration while carbon dioxide is used by plants for photosynthesis. हवेमधील ऑक्सिजन श्वसनासाठी आवश्यक असतो, तर कार्बन डायऑक्साईडचा उपयोग वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी करतात. चला श्रीतेजना छान वाचला. आता आता पुढचा प्रत्येक पॉइंट नंतर मी एकाला वाचायचा चान्स देतो. चला पुढचं निर्जीव गोष्ट कोणती आहे? सॉइल. चला आता माझ्या मागे मागे वाचा. सॉइल. सॉइल प्रोव्हाइड्स न्यूट्रिएंट्स and water for plants which are the base of the food chain. मी अर्थ सांगतो. सॉइल जी आहे म्हणजे माती, ती काय करते? झाडांना पाणी आणि काय पुरवते? झाडांना पाणी आणि न्यूट्रिएंट्स पुरवते. कोण? सॉइल. कोणाला पुरवते? झाडांना. काय पुरवते? पाणी आणि न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक द्रव्य, जे झाडांना खायला प्यायला पदार्थ लागतात ना, ते कुठून भेटतात? सॉइल मधून म्हणजे मातीतून. आणि झाडांना पाणी कुठून भेटते? सॉइल मधून. तर मग सॉइल झाडांना पुरवते आणि झाडं आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. का? कारण झाड फूड चेनचे काय आहेत? बेस आहेत. बेस म्हणजे मूलभूत एकक. सगळ्यात जास्त महत्वाचे घटक कोण आहेत? झाड आहेत. का? कारण झाड काय आहेत? प्रोड्युसर आहेत. लक्षात ठेवा. झाडांना काय म्हणतात? प्रोड्युसर म्हणजे उत्पादक. उत्पादक म्हणा. कारण अन्न तयार करायचं काम कोण करते? फूड चेन मध्ये झाड तयार करतात. अन्न तयार करायचं काम करते फूड चेन मध्ये झाड. आणि मग झाडांना खाऊन हरणं जगतात. मग हरणांना खाऊन सिंह वाघ जगतात. सिंह वाघ लांडगे हे मेल्यानंतर त्यांना खाऊन कोण जगतात? सूक्ष्मजीव जगतात. याला काय म्हणतात? या लाईनला काय म्हणतात? फूड चेन. पण सगळ्यात मेन पहिल्यांदा कोण? सगळ्यात पहिल्यांदा अन्न तयार करायचं काम कोण करते? तर झाड. म्हणून त्यांना काय म्हणतात? प्रोड्युसर. म्हणून त्यांना मराठीमध्ये काय म्हणतात? उत्पादक. आता मराठीत ही लाईन वाचून दाखवतो. माती. माती वनस्पतींना पाणी आणि पोषक द्रव्य पुरवते. वनस्पती अन्न साखळीचा पाया आहेत. बेस म्हणजे पाया. आता मी काय विचारतो, मला सांगा. सॉइल साठी मराठी शब्द कोणता आला असेल? अंजली. माती. वॉटर साठी मराठी शब्द कोणता आला असेल? विवेक. पाणी. न्यूट्रिएंट साठी मराठीत कोणता शब्द असेल? स्नेहल. पोषक द्रव्य. अन्न साखळीसाठी मराठीत कोणता शब्द आला असेल? अन्न साखळी. संदीप. शाबाश. पुढचे. बेस साठी मराठीत कोणता शब्द आला? हा, पाया. चला आता हे इंग्लिश, फक्त इंग्लिश लाईन. एकाने इंग्लिश वाचा, एकाने मराठी वाचा. इंग्लिश लाईन कोण वाचते पूर्ण? आणि त्याच्या मागे मागे बाकी सगळ्यांनी वाचायचे. सॉइल
Soil provides nutrients and water for plants which are the base of the food chain. ठीक आहे, चला वाचलं इंग्लिश छान. सुघाण वाचलं. आता कोण वाचते मराठीमध्ये? मराठी कोण वाचते आता? हा, राजनंदिनी वाचा. बेटा वाच, तिच्या मागे मागे वाच. माती वनस्पतींना पाणी आणि पोषक द्रव्ये पुरवते. वनस्पती अन्न साखळीचा पाया आहेत. छान. चला मराठी पण झालं. आता पुढची निर्जीव गोष्ट. आता आपण दोन निर्जीव गोष्टी पाहिल्या. कोणत्या गोष्टी दोन पाहिल्या? एअर एक पाहिली, नाही 3 पाहिल्या आपण. पहिली निर्जीव गोष्ट कोणती पाहिली आपण? नाही त्याच्या एअरच्या पण आधी काय पाहिले आपण? वॉटर पाहिली, जी सजीवांना मदत करते. नंतरची निर्जीव गोष्ट कोणती पाहिली जी सजीवांना जगण्याला मदत? एअर पाहिली, नंबर 2. नंबर 3 ची निर्जीव गोष्ट कोणती पाहिली जी सजीवांना जगण्यासाठी मदत करते? सॉइल पाहिली. आता मला सांगा नंबर 4 ची तुम्हाला दिसायली का कोणती आहे? मराठीत काय म्हणतात सनलाईटला? आता बघू सूर्यप्रकाश कस काय लागते सजीवांना जगायला. सूर्यप्रकाश नसेल तर काय काय होते बघू. आधी वाचा माझ्या मागे. हेडिंग काय आहे? सनलाइट. आता वाचा. सनलाइट इज द प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी फॉर प्लांट्स which in turn provide food for animals. आता मी सांगतो स्टोरी ऐका. सनलाइट काय करते? सनलाइट जे आहे ते आपल्याला ऊर्जा पुरवते. कोणाला ऊर्जा पुरवते? झाडांना, वनस्पतींना फोटोसिंथेसिस करण्यासाठी. वनस्पती काय करतात सांगा? फोटोसिंथेसिस. त्याच्यातून अन्न तयार करतात. फोटोसिंथेसिस साठी काय लागते? सनलाइट लागते. तर झाडं विदाऊट सनलाइट काय करू शकत नाहीत? फोटोसिंथेसिस करू शकत नाहीत. तर झाडांना फोटोसिंथेसिस प्रक्रिया करायला काय लागते? सनलाइट. आणि सनलाइट मधून काय भेटते? झाडांना एनर्जी भेटते. कोणाला भेटते सनलाइट म्हणून एनर्जी? झाडांना. आणि झाडं मग ती एनर्जी काय करतात? स्टोअर करतात त्यांच्या शरीरामध्ये. आणि त्या एनर्जी पासून काय बनवतात? अन्न बनवतात. आणि मग तेच अन्न कोणाला भेटते पुढे जाऊन? ॲनिमल्सला. म्हणजे सनलाइट झाडांना पण एनर्जी देते आणि कोणाला एनर्जी देते? ॲनिमल्सला पण काय देते? एनर्जी देते. आणि विदाऊट एनर्जी झाडं पण जगू शकत नाहीत आणि कोण जगू शकत नाहीत? ॲनिमल्सही जगू शकत नाहीत. म्हणून सनलाइट स्वतः निर्जीव जरी असेल तरी सजीवांना सनलाइट जगायला लागते. आता मला मराठीत वाचतो मी, त्याच्या माझ्या मागे मागे वाचा. सनलाइटला मराठीत काय म्हणतात? सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाश हा वनस्पतींसाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. वनस्पती पुढे प्राण्यांना अन्न पुरवतात. वनस्पतींना अन्न कोण देते? म्हणजे वनस्पती अन्न तयार करतात स्वतः, पण त्यांना कोण लागते अन्न तयार करायला? सूर्यप्रकाश. त्यांनी स्वतःचं नावाचं तयार करतात आणि प्राण्यांसाठी तयार करून त्यांच्या शरीरात ठेवतात. शरीरात कुठं ठेवतात? पाण्यामध्ये, फोडामध्ये, फळामध्ये, मुळामध्ये. आणि आपण झाडाच्या त्याच गोष्टी खातो. आपण पालक खातो म्हणजे काय खातो? झाडाचं. हात वर करा, मला सांगा बरं. जेव्हा तुम्ही पालकची भाजी खाता म्हणजे त्या झाडाचा कोणता पार्ट खायले? पानं खायले. जेव्हा तुम्ही मँगो, ऍपल हे गोष्टी खायले म्हणजे त्या झाडाचा कोणता पार्ट खायले? फळ. जेव्हा तुम्ही आलू वगैरे खाता, आलू ते झाडाचा कोणता पार्ट असते? आलू त्या झाडाचा. हा 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 तर आपण थोडक्यात मला एवढंच सांगायचं, आपण प्रत्येक झाडाचा, काही झाडाचा आपण मुळं खातो, काही झाडाचे खोडं खातो. जसं ऊस खायले, ऊस तर त्या झाडाचा काय कोणता भाग असते? ऊस म्हणजे खोड असते. ऊसाची तर पानं खात नाही तुम्ही जाऊन. ऊसाचे काय खाता? खोडं खाता. आणि आंब्याचे तर पानं खात नाही, आंब्याचं खोडही खात नाही जाऊन. खोडं खाता का? नाही. तर कोण्या झाडाचे तुम्ही कोण्या झाडाचे तुम्ही खोडं खाता, कोण्या झाडाचे तुम्ही पानं खाता, कोण्या झाडाचे तुम्ही फळं खाता. असंच असते. कोण्या झाडाच्या बिया खाता. जसं तुम्ही गहू खाता तर त्या झाडाच्या बिया असतात.
ज्वारी खाता तर तुम्ही त्या झाडाच्या काय खाता? बिया खाता. तुम्ही वटाणे वगैरे मूग मटकी जे खायले ते झाडाच्या बिया आहेत. ते धान्य जे असतात ते बिया असतात झाडाच्या. तर झाडाचे प्रत्येक पार्ट आपल्याला खाण्यासाठी अवेलेबल आहे. तर तिथं खायलो म्हणजे त्याच्यातून काय भेटते आपल्याला? अन्न. आणि अन्न भेटायले म्हणजे तिथं कोण तयार करून ठेवलं? झाडांनी. आणि झाडांनी अन्न तयार करण्यासाठी कोणती प्रोसेस वापरली होती? नाव सांगते कोण? हा, मराठीत त्याला काय म्हणतात? फोटोसिंथेसिसला प्रकाश संश्लेषण. त्याचं नावच बघा कसं आहे, प्रकाश संश्लेषण. कारण त्याला काय लागते? सूर्यप्रकाश लागतो. कळालं का तुम्हाला? नावच काय आहे? प्रकाश संश्लेषण. प्रकाश म्हणजे सूर्यप्रकाश. संश्लेषणचा अर्थ असते तयार करणे. काय तयार करतात झाड? प्रकाश संश्लेषण मध्ये काय तयार करतात? हा हा, शाबाश. आता मला सांगा, हे इंग्लिश मध्ये कोण वाचून दाखवत? हा, स्नेहल वाचा. Sunlight. Sunlight is the primary source of energy for plants, which in turn provide food for animals. स्नेहल मराठी वाच, इंग्लिश वाचला, आता मराठी कोण वाचतो? हा, वाच. शुभम वाच. शिवम साखरे. सूर्यप्रकाश हा वनस्पतीसाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. वनस्पती पुढे प्राण्यांना अन्न पुरवतात. शाबास. चला, आता हे 4 घटक पाहिले आपण. कोण होते हे चारी? हे चारी घटक सजीव होते का निर्जीव होते? हा, निर्जीव. पण सजीवांना लागतात का नाही लागतात? लागतात. हे जर चारी नसतील तर कोणतं सजीव जगू शकतात का? असं म्हणून. आणि हे चारी घटक काही ग्रहावर नसतात, म्हणून तर सजीव तिथं नसतात. जसं मंगळावर ऑक्सिजन किंवा पाणी नाहीये म्हणून तिथं सजीव नाही. चंद्रावर नाहीये, नाही तर चंद्रावरही मग सजीव राहिले असते. कारण सजीव तयार होण्यासाठी हे 4 गोष्टी लागतातच. माती लागते, ऑक्सिजन लागते, कार्बन डायऑक्साईड लागते, सूर्यप्रकाश लागते, पाणी लागते. आणि या गोष्टी सगळीकडे नसतात सगळ्या ग्रहांवर. आणि या गोष्टी नशिबानं फक्त कोणत्या ग्रहावर आहेत? पृथ्वीवर. म्हणून पृथ्वीवर काय तयार झालं? जीवन तयार झालं. हे सजीव जे लोक असतात त्यांना जीवन म्हणतात. आता आपल्याला पुढे बघायचंय, कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? वैशिष्ट्य. कोणाचे वैशिष्ट्य बघायचे आपल्याला? सजीवांचे वैशिष्ट्य. सजीवांचे वैशिष्ट्य बघायचे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बघायचे. कोणाचे वैशिष्ट्य बघायचे? तर कॅरेक्टरिस्टिक्स कोणाचे? लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्सला काय म्हणतात? सजीव. नॉन लिव्हिंगचं नाही बघायचं, हे कट करायचं. सध्या आपल्याला नॉन लिव्हिंगचं नाही बघायचं, आपल्याला कोणाचे बघायचे? फक्त लिव्हिंगचे. चला, पहिला कॅरेक्टर बघायचा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा. पहिला कॅरेक्टर बघायचा आपल्याला. पहिला कॅरेक्टरचं नाव काय आहे? सेल्युलार स्ट्रक्चर. पहिला कॅरेक्टर. हे कोणाचा कॅरेक्टर बघायलो आपण? सजीवांचा. सजीवांचा पहिला कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे काय? त्याचं वैशिष्ट्य. हे सगळ्या सजीवांकडे वैशिष्ट्य असते. बघूत. तुम्ही उत्तर द्यायचे. सेल्युलर स्ट्रक्चर प्रेझेंट असते का ॲब्सेंट असते? म्हणजे सजीवांकडे पेशी असतेत का नसतात? असतील तर प्रेझेंट म्हणायचं, नसतील तर ॲब्सेंट म्हणायचं. हा, तू सांग. हा, सगळ्या सजीवांकडे काय असतात? पेशी असतात. आता मी सजीव आहे तर माझ्या शरीरात पेशी आहेत की नाही आहेत? हा, ही प्लास्टिकची खुर्ची, हिच्यात पेशी आहेत की नाही? तर सेल्युलर स्ट्रक्चर सजीवांमध्ये प्रेझेंट असते. म्हणजे इथं असतेला राईट करतो आणि नसतेला काय करायचं? रॉंग करायचं. ओके. दुसरं सजीवांचं लक्षण आहे. दुसरं सजीवांचं लक्षण कोणतं आहे? ग्रोथ. ग्रोथला मराठीत काय म्हणतात? कोण सांगू शकते का? ग्रोथला मराठीत काय म्हणतात? हा, वाढ. आता बघा, तुम्ही जन्मले तेव्हा एवढेच होते का? आता जेवढे आहेत तेवढे नाही. तुम्ही जेव्हा जन्मले तेव्हा छोटे होते आणि आता मोठे झाले. या छोट्यापासून मोठे होण्यालाच काय म्हणतात? ग्रोथ. त्यालाच मराठीत काय म्हणतात? वाढ म्हणतात.
तर सजीवांची वाढ होते. आता बघा, हे टेबल जेव्हा बनवला तेव्हा एवढाच होता, पुढच्या वर्षी एवढाच राहते, मोठा होते का हे? चला, तर सजीवांची वाढ होत असेल तर यस म्हणा, नाही होत नसेल तर नो म्हणा. कोण सांगते? हा, यशराज. हा, सजीवांची वाढ होते. मग वाढ कोणाची होत नाही? निर्जीवांची. आता ही खुर्ची या 2026 ला एवढीच आहे, 2030 मध्ये पण एवढीच राहणार का वाढणार? आज खुर्चीचं वजन समजा 10 किलो आहे, पुढच्या वर्षी येऊन बघितलं तर किती राहते? 10 किलो राहते का? वाढत नाही. पण झाडं वाढतात, कुत्रे वाढतात, माणसं वाढतात, कारण हे सगळे जण काय आहेत? सजीव आहेत. आणि सजीवांचं एक लक्षण असते, त्यांची काय होते? वाढ होते. छोटे जन्मतात, झाड बघा एवढंच बी लावा, एवढं छोटं झाड किती मोठं होते, कारण त्याची काय होते? वाढ होते. चला, तर होतेला मी राईट करतो, होत नाहीला काय करायचं? रॉंग करा. असं लिहून घ्यायचंय तुम्ही हे काय. चला, किती लक्षणं झाली आता आपले? 2. सजीवांचे 2 लक्षणं झाले. आता तिसरं लक्षणचं नाव कोण सांगते मला? तिसरं लक्षण कोण वाचून दाखवते? मुकुंद. हा, बस, शाबाश. मुवमेंट म्हणजे हालचाल. मुवमेंट म्हणजे खाली दिलंय बघा, मुवमेंट म्हणजे हालचाल. आता मला सांगा, इथं जर ही खुर्ची ठेवली तर मनानं बाहेर जाते का घराच्या? नाही. तुम्ही पुस्तक ठेवलं तर घराच्या बाहेर जाते का मनानं? तर हालचाल करू शकत नाहीत ते मनानं. पण तुम्ही जाता बाहेर, कुत्रे पळतात, डुकरं तुमच्या मागे लागतात. ऐका आता, तर सजीव काय करतात? मुवमेंट करतात म्हणजे हालचाल करतात. आता एक ऑप्शन आहे हो करतात, आणि दुसरं ऑप्शन काय? ओनली वेन एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड. याचा अर्थ काय? की जेव्हा फक्त बाहेरून कोणीतरी बल लावलं तेव्हाच हलतात का मनानं हलतात? सजीव बाहेरून कोणी बल लावलं तेव्हाच हलतात का मनानं हलतात? हा, मनानं हलतात. आणि निर्जीव गोष्टी कधी हलतात? जेव्हा त्यांना बाहेरून कोणीतरी हलवते. आणि बाहेरून कोणीतरी हलवण्याला काय म्हणतात? फक्त बाह्य बल लावल्यास. पेन पण हलू शकते, पण कधी हलते? फक्त बाह्य बल लावल्यास हलते. तर निर्जीव गोष्टी कधी हलतात? जेव्हा त्यांच्याहून बाहेरून कोणीतरी बल लावायले. हे बघा, ही पेनवर मी बल लावायलो तर ही पेन हलायली. पण एखादं मुंगी मुंगळा असेल तर त्याला हलवावं लागते का नाही? ते मनानच हलते. मच्छर मनानच हलते, मुंगी मनानच हलते. कारण मुंगी, मुंगळा, मच्छर, माणूस, हत्ती, घोडा हे सगळे काय आहेत? सजीव आहेत. आणि दगड, घर, खुर्ची, टेबल, मोबाईल, टॅबलेट हे सगळ्या काय आहेत? निर्जीव. विमान उडते, तुम्ही म्हणताल विमान तर मनाजूनच उडते. नाही, त्याला ते इंजिन लावावं लागतं, त्याच्यात ते इंधन टाकावं लागते, तेव्हा ते फिरते. म्हणजे बाहेरून बल लावल्यासारखं होते त्याच्यावर. निर्जीव, आता एवढं लक्षात ठेवा, निर्जीव गोष्टी पण हलतात आणि सजीव पण हलतात. तर निर्जीव गोष्टी कधी हलतात? जेव्हा त्यांच्यावरून बाहेरून काय लावावं लागते आपल्याला? बल. आणि सजीव गोष्टी मनानच हलतात, त्यांच्या मधूनच एनर्जी असते. तर मग मुवमेंटला मराठीत काय म्हणतात? कोण सांगते? हा, हालचाल करणे हे कोणाचा गुणधर्म आहे? सजीवांचा का निर्जीवांचा? हा. चौथा गुणधर्म, याला काय म्हणतात? रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनला मराठीमध्ये काय म्हणतात? पुनरुत्पादन. म्हणा, पुनरुत्पादन. किंवा त्याला काय म्हणतात? प्रजनन म्हणतात. काय म्हणतात त्याला? अजून एक मराठीमध्ये शब्द असते प्रजनन. प्रजनन म्हणजे काय असते? की सजीव जे आहेत ते स्वतःसारखाच अजून नवीन सजीव तयार करू शकतात. आता हे टेबल, नवीन टेबल तयार करू शकते का? नाही. टॅबला पिल्लू होऊन नवीन टॅब तयार होते का? नाही. पण कुत्र्याला पिल्लू होते, कारण कुत्रा कसा आहे? सजीव आहे. डुकराला पिल्लू होते, कारण डुक्कर कसा आहे? घोडा आणि घोडी नवीन घोडा तयार करू शकतात का? हो. पण खुर्ची, 2 खुर्च्या मिळून नवीन खुर्ची तयार करू शकतात का? तर सजीव काय करू शकतात? प्रजनन करू शकतात. आणि प्रजनन म्हणजे काय? स्वतःसारखी प्रतिकृती तयार करणे. स्वतःसारखी काय तयार करणे? हा, ते पण खूप महत्वाचं आहे की सजीव स्वतःसारखा सजीव तयार करतात. म्हणजे कुत्र्याला कुत्र्याचंच पिल्लू होते, कुत्र्याला डुकराचं पिल्लू होते का? आणि गाढवाला घोड्याचं पिल्लू होते का? तर स्वतःसारखाच सजीव तयार करतात. त्याच प्रोसेसला काय म्हणतात? रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन कोणाचा गुणधर्म आहे? सजीवांचा. निर्जीव गोष्टी रिप्रोडक्शन करतात का? कोणता? टेबल खुर्ची, नवीन टेबल खुर्ची तयार करताना पाहिलं का तुम्ही? पाचवा गुणधर्म आहे रेस्पिरेशन. मराठीत काय म्हणतात रेस्पिरेशनला? श्वसन. मला सांगा,
इथं समजा रूम मध्ये हवा नसेल तर खुर्ची मरते का तुम्ही मरता? तर तुम्ही मरायले म्हणजे सजीव कोण आहे? तुम्ही सजीव आहे का खुर्ची सजीव आहे? आणि कस काय मरायले तुम्ही? कारण तुमचं काय करता येईन झाले तुम्हाला? रेस्पिरेशन. कारण रेस्पिरेशन करण्यासाठी काय लागते? हवा. म्हणजे काय लागते? एअर लागते. म्हणजे रेस्पिरेशन कोण करायले? सजीव करतात. निर्जीव गोष्टी रेस्पिरेशन करत नाही. तर सजीव रेस्पिरेशन करतात. श्वसन कोणामध्ये होते? सजीवांमध्ये. पुढचा आहे 6वा गुणधर्म सेन्सिटिव्हिटी. मराठीत त्यांना म्हणतात संवेदनशीलता. सेन्सिटिव्हिटीला मराठीमध्ये काय म्हणतात? सजीवांमध्ये आता बघा, तुम्हाला कोणी जर चिमटा घेतला तर तुम्हाला पता लागते की नाही? त्यालाच म्हणतात संवेदना होणं. तुम्हाला समजा कोणी गरम तवा पोळवला तर पोळते की नाही? त्यालाच काय म्हणतात? संवेदनशीलता. कोणी तुम्हाला थंडगार बर्फ तुमच्या हातावर ठेवला तर तुम्हाला पता लागते की नाही? त्यालाच काय म्हणतात? संवेदनशीलता. आता तुम्ही विचार करा, या टेबलवर मी बर्फ ठेवला तर टेबलला पता लागते का की माझ्यावर हा थंड बर्फ लागला? किंवा याला जर गरम काही पोळवलं तर टेबलला पोळते का? नाही. कारण निर्जीव गोष्टींकडे काय नसते? संवेदनशीलता नसते. आणि कोणाकडे असते संवेदनशीलता? सजीव गोष्टींकडे. संवेदनशीलताला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? हा गौरव. हा बरोबर, सेन्सिटिव्हिटी. पुढचा गुणधर्म आहे आणि शेवटचा आता बघायचा आपला कोणता आहे गुणधर्म? कितव्या नंबरचा? 7व्या नंबरचा. अडॅप्टेशन म्हणजे अनुकूलता. म्हणजे याला काय म्हणतात की बदलत्या परिस्थितीनुसार सजीव स्वतःच्या शरीरामध्ये बदल करतात. कशानुसार? बदलत्या परिस्थितीनुसार सजीव स्वतःच्या शरीरात बदल करतात. जसं बघा, काही सजीव पाण्यामध्ये राहतात तर त्यांना पाय नसतात, कारण पाण्यामध्ये चालायची गरज नसते. तर त्यांना पायाच्या ऐवजी काय असतात? पर असतात. काय असतात? पर. काही सजीव उडतात हवेमध्ये तर त्यांना हात पाय नसतात. उडणाऱ्याला काय असतात? पंख. तर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जिथं सजीव राहतात त्यानुसार त्यांच्यामध्ये काय होतात? बदल होतात. त्या बदलला काय म्हणतात? अनुकूल. काय म्हणतात? अनुकूलन. अनुकूलन. जे लोक खूप थंड प्रदेशात सजीव राहतात त्यांच्या अंगावर मोठे मोठे केस असतात, फर. ते पोलार बियर वगैरे असतात माहिती तुम्हाला? त्यांना थंडी वाजत नाही का? कारण त्यांच्या अंगावर काय असते? जाड जाड केस असतात. त्यांना फर म्हणतात, फर. आणि जे जे सजीव खूप याच्यामध्ये राहतात, गरमीच्या याच्यात, त्यांच्या अंगावर तसे केस नसतात. जे सजीव पाण्यात राहतात त्यांना काय असतात? पोवायसाठी पर असतात. उंट बघा, उंटाचे पाय कशासाठी बनलेले असतात? वाळवंटात चालायसाठी, वाळूमध्ये. घोड्याचे पाय वेगळे असतात, उंटाचे पाय वेगळे असतात. माकडं कुठं राहायला बनलेले असतात? झाडावर. म्हणून त्यांना ते झाडावर उड्या मारता येतात. त्यांना शेपूट असते बॅलन्स करण्यासाठी. त्याची शेपूट असते का पोपटाला? कारण त्याला उडता येत, त्याला उड्या मारायच्या नाही. तर प्रत्येक शरीरात प्रत्येक प्राण्याच्या बदल झालेले असतात. त्या बदललाच काय म्हणतात? अडॅप्टेशन. काय म्हणतात त्यांना? आणि ते कशानुसार होतात? एन्व्हायरमेंटनुसार होतात. कशानुसार होतात? एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे आजूबाजूचं वातावरण कसं आहे त्यानुसार सजीवांच्या शरीरामध्ये बदल होतात, जे की निर्जीव गोष्टींच्या शरीरात बदल होत नाही. तुम्ही वाळवंटात टाकलेला दगडही तसाच राहते, त्याला समुद्रात नेऊन टाकला तरी ते तसाच राहते. कारण दगडाला ना गरमी होते ना त्याला काय वाजते? थंडी वाजते. कारण त्याला काय नसते? दगडाला काय नसते? सेन्सिटिव्हिटी नसते. त्याला काय नसतात? संवेदना नसतात. त्याला थंडी गरमी होत नाही. तर आतापर्यंत आपण किती गुणधर्म पाहिले सजीवांचे? 7. तर मला सांगा, पहिला गुणधर्म कोणता होता? पहिला गुणधर्म कोणता होता सांगा? कोण वाचते पहिला गुणधर्म? हा, त्याला मराठीत काय म्हणतात पहिल्या गुणधर्माला? हा, श्रीषा. पेशीय रचना. दुसरा गुणधर्म कोण वाचते? त्याला मराठीत काय म्हणतात आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात? एक एक सांगायचे. हा, आधी इंग्लिशमध्ये काय म्हणतात सांग. ग्रोथ. मराठीत काय म्हणतात ग्रोथला? दत्ता? वाढ. तिसरा गुणधर्म, हा शालिनी, मुवमेंटला मराठीत काय म्हणतात? महिमा. चौथा गुणधर्म, हा वडपल्लू, रिप्रोडक्शन. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात रिप्रोडक्शनला? श्रुतिका, पुनरुत्पादन. त्याला दुसरं एक नाव मी काय सांगितलं होतं? हा,
प्रजनन. पाचवा गुणधर्म कोण सांगते? चला सजीवांचा. हा संदीप. रेस्पिरेशन. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? गौरव. श्वसन. सहावा गुणधर्म कोण सांगते? संदीप. सेन्सिटिव्हिटी. त्याला मराठीत काय म्हणतात? हा. नाही वाचता आलेला. पुंडलिकला वाचता येत नाही. हा. संवेदनशीलता. संवेदनशीलता झाला. आता चला शेवटचा सातवा गुणधर्म. सलाउद्दीन. ऍडॅप्टेशनला मराठीमध्ये मुकुंद. अनुकूलन म्हणायचं बेटा. काय म्हणायचं? अनुकूलन.